महाराष्ट्रातल्या आमच्या वसमत या तालुक्यातला योगेश पांचाळ नावाचा एक उद्योजक अभियंता 5 डिसेंबरला इथून भारतातून इराणमध्ये गेला आणि इराणमधल्या तिथल्या पोलिसने त्यांना ताब्यात घेतलं आणि 2 महिन्यापासून तो पोलीस कस्टडीमध्ये होता। त्याच्यावरती असे आरोप होते की व्हॉट्सअपमध्ये त्यांनी काही तिथले फोटो पाठवले होते भारतातल्या आपल्या कुटुंबियांना, त्यामुळे त्याच्या आधारावरती इराणच्या पोलिसांनी त्यांना कस्टडीमध्ये घेतलं होतं। 2 महिन्यापासून तो त्या कस्टडीमध्ये होता। तर मी त्या माननीय प्रधानमंत्र्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करेन, माननीय परराष्ट्र मंत्री जयशंकर यांचे आभार व्यक्त करेल, माननीय पवित्रा मार्गरेटा राज्यमंत्री विदेश, माननीय कीर्तिवर्धन सिंग परराष्ट्र राज्यमंत्री, या चौघांना मी प्रत्यक्ष भेटून या विषयासंदर्भात माहिती दिल्यानंतर आणि इराणच्या तेहरानमधल्या भारतीय दूतावासाचे मी मनापासून आभार व्यक्त करेल की त्यांनी माझ्या महाराष्ट्रातल्या एका उद्योजक अभियंत्याला इराणमधून सोडून आणून महाराष्ट्रामध्ये आज तो सुखरूप आपल्या घरी आज पोहोचलेला आहे। काल रात्री तो विमानतळावरती त्या लँड झाला। त्याची पत्नी श्रद्धा योगेश पांचाळ ही अत्यंत या महाराष्ट्र सदनामध्ये 2 महिन्यापासून ती तळ ठोकून होती आणि शेवटी आमच्या या प्रयत्नाला यश आलं। मी भारत सरकारचे, परराष्ट्र मंत्र्यांचे, सगळ्या इराणमधल्या आमच्या दूतावासातल्या सगळ्या कर्मचाऱ्यांचे आणि भारतातल्या सगळ्या राजनैतिक अधिकाऱ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो। तो उद्योजक म्हणून त्या ठिकाणी काही उद्योग आपल्या भारतात आणता येतील का म्हणून गेला होता। तो बाहेर फिरायला गेल्याच्यानंतर त्यांनी काही तिथे व्हॉट्सअपवर फोटो काढले होते, म्हणजे बागेतले फोटो असतील, समजा तिथल्या संदर्भातले इराणमधले अनेक फोटो असतात जे आपण आपल्या घरच्यांना पाठवतो, तसे त्यांनी ते फोटो पाठवले होते आणि त्या फोटोच्या आधारावरती त्या ठिकाणी व्हॉट्सअप हा बॅन आहे त्याला माहिती नव्हतं। तर त्यामुळे त्याला तिथल्या पोलिसांनी आणि तिथल्या लोकांनी त्याला ताब्यात घेतलं। परंतु आम्ही प्रयत्नाची शर्त केली, या माध्यमातून मी सातत्यानं फॉलोअप ठेवला। मी स्वतः तिन्ही आमचे जे राज्यमंत्री, परराष्ट्र राज्यमंत्री आणि जयशंकर यांची भेट घेतली आणि मला प्रधानमंत्र्यांचे खरोखरच मनापासून आभार व्यक्त करावे लागतील की माझ्या मतदारसंघाला असलेला आमचा जो उद्योजक अभियंता त्यांना त्यांनी सोडून आणण्यामध्ये पूर्णपणे प्रयत्न करून प्रयत्नाची शर्त केली। इराणमधून त्या माणसाला सोडून आणल्याबद्दल मी भारत सरकारचं मनापासून आभार व्यक्त करतो। आज पंतप्रधान मोदी प्रयागराजला गेले, खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे। ते असं म्हणाले की खासदार म्हणून आम्हालाही नेलं असतं तर आम्ही पण डुबकी लावली असती, टीका केली जाते मोदींच्या दौऱ्यावर। कसं आहे, 144 वर्षाच्या नंतर एवढा चांगला योग आलेला आहे, लोक त्याच्यावरती टीका करतायत। खरं तर हा सायंटिफिक दृष्ट्या असलेला अत्यंत वैज्ञानिक दृष्टिकोनातून विज्ञानाचा आणि अध्यात्माचा एक साक्षात्कार आहे आणि जो डुबकी मारून येईल याचा अर्थ असा आहे की या माध्यमातून एक पवित्र असलेल्या हिंदुस्थानातलं आमचं अध्यात्म टिकून आहे। त्या अध्यात्माचा आधी संजय राऊतांनी अभ्यास करावा, आमच्या हिंदू संस्कृतीचा आधी त्यांनी अभ्यास करावा। संजय राऊतांनी हिंदू संस्कृती काय आहे याला सखोल जाऊन आधी त्यांनी त्याचा परिचय करून घ्यावा आणि मग त्यानंतरच त्यांनी त्या आमच्या संगमामध्ये जाऊन डुबकी मारावी अशी माझी त्यांना विनंती आहे। हे अतिशय सरासर चुकीचं आहे। प्रधानमंत्री हे मुळातच योगी पुरुष आहेत। प्रधानमंत्री हे आध्यात्मिक आहेत आणि प्रधानमंत्री असं निवडणूक डोळ्यासमोर ठेवून डुबकी मारायला जाणं हे म्हणजे त्यांच्या एका दृष्टिकोनानं बालिश अशा प्रकारचं त्यांचं बोलणं आहे आणि महाराष्ट्रामधल्या अनेक लोकांना आता संजय राऊतांचा कंटाळा आलेला आहे। काल राज्यसभेत सर त्यांनी बोलताना 2000 जणांचा मृत्यू झालाय, 30,000 सीसीटीव्ही होते, ते व्हिडिओ कुठे गेले असा पण सवाल त्यांनी काल उपस्थित केला। ही पूर्णपणे सरासर खोटी बातमी आहे आणि त्या ठिकाणचं प्रशासन इतकं चुस्त आहे। मी स्वतः कुंभामध्ये जाऊन आलेलो आहे, एक वैद्यकीय क्षेत्रातली व्यवस्था त्या ठिकाणची पाहून आलेलो आहे आणि त्या ठिकाणी प्रशासन चुस्त आहे, अतिशय चांगल्या पद्धतीची व्यवस्था आहे। प्रत्येक यात्रेकरूचं, प्रत्येक श्रद्धाळूची त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं काळजी घेतल्या जात आहे। प्रत्येक जथ्याच्या पाठीमागं म्हणजे जवळपास 50 माणसाच्या पाठीमागं एक अशा पद्धतीची व्यवस्था आहे। निश्चितच सगळ्यांनी येणाऱ्या महाशिवरात्रीपासून ते शेवट होईपर्यंत आपण सगळ्या हिंदुस्थानातल्या भाविकांनी नव्हे, विदेशातील करोडो भाविक आणि श्रद्धाळू त्याचा लाभ घेत आहेत। माझी विनंती आहे की कुठल्याही प्रकारच्या अफवांना आपण बळी पडू नका।